समता पतसंस्था आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे राजकारण विरहित समाजाची कामं करत आहेत. ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत. त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांची उमेदवारी केली. तेव्हापासून कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे पातळी सोडून टीका करीत असल्याची टीका आमदार आशुतोष काळेंनी समता पतसंस्थेमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. विरोधकांकडून समता पतसंस्थेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असून सदरची माहिती निराधार आणि निरर्थक असून त्याबाबत खुलासा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं समता पतसंस्था कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काळे बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, जितेंद्र शहा आणि इतर संचालक उपस्थित होते. पराभव दिसू लागल्यानं वैफल्यग्रस्त बदनामी करण्याचं षडयंत्र आम्ही उधळून लावू. आता विरोधकांना समताची ॲलर्जी झाल्याचं याप्रसंगी सांगण्यात आलं. तसेच संस्थेच्या बदनामी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचाही यावेळी इशारा देण्यात आला. सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल, राजकारण विहिरीत ते अनेक वर्ष करत आलेले. ज्यावेळेस राजकारणात होते त्यावेळेस त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून आपण उमेदवार व्हावे. आणि त्यांनी सांगितले का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे, पण जे काही गेल्या 5 वर्षामध्ये मी कामं करून आणले किंवा ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे, हे सर्व कामं आपल्याला करत असताना अनेक अडथळे आपल्याला आले, पण तरी देखील आपण या सर्व गोष्टीला पूर्ण उरून हे सर्व कामं मार्गी लावता आली आणि पुढे आपल्याला कामं करायची आहे. आणि मग आपल्यासारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून कोपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून कामाला त्या ठिकाणी गती येईल याची खात्री मला होती आणि म्हणून त्यांच्या मागे लागलो. आणि 3 दिवसामध्ये त्यांना आजीदादांकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली, आपल्या सर्वांसमोर केली. आता निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र रचले जातात. आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती. करून करून करणार काय ते का समता पतसंस्थेची चौकशी लावणार आहे. आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये तर घाबरायचं काहीच कारण नाही. आणि जरीच काही झालं तर आपल्या मागे मी खंबीरपणे उभा आहे, आपल्या मागे आजीदादा आहे, तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही आणि त्रास व्हायचं काही कारणच नाही. आपला कारभार स्वच्छ आहे, पारदर्शक आहे, सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होतं. जेव्हा आपण बिनधास्तपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले. निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता तुम्हीच लोकांनी काय मास्टर स्ट्रोक झाला, सिक्सर मारला, बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं. एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली. जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं, ते माझ्यावर टीका करून द्यायची सोडून त्यांच्यावर घसरायला लागले. हे वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले 1-2 महिन्यापासून मी पाहतोय का चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होतं. त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला आता उमेदवार पडणार आहे. आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते. मला खात्री आहे
जनता त्यांच्याबरोबर सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणारे, हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतंय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते प्रयत्न करताय का आमचा स्पीड कसं कमी होईल, लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल, माझी बदनामी कशी होईल, नगरसेवकांची बदनामी कशी होईल. परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होणार आहे. जे काही त्यांनी आतापर्यंत खोडा घालण्याचं काम अनेक कामांमध्ये केलं, 5 नंबर तलावाला खोडा घातला, 28 कामांना खोडा घातला, या निवडणुकीमध्ये खोडा घातला. ही जी काही प्रवृत्ती त्यांची आहे ही जनतेला लक्षात आलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही गांभीर्याने घेत नाही. बगल बच्च्यांना हाताशी धरून काहीतरी पसरवलं जातंय म्हणण्यापेक्षा बगल बच्च्यांना बळी दिलं जातंय. आम्ही जे आपण नुकसानीचे दावे करणार आहोत, फौजदारी दावे करणार आहोत, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी. बगल बच्च्यांवर आपण नुकसानीचे दावे आम्हाला करावे लागत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही जो समता पॅटर्न आहे, समताच्या माध्यमातून जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली. त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना ॲलर्जी झाली असं मला दिसतं. समताच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात. समताच्या माध्यमातून 3.5 महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं. समताचं माणुसकीचं मंदिर असेल, समताचं उद्योग मंदिर असेल, समता स्टडी पॉईंट असेल, तर प्रत्येकाला जे समोर समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना समता या नावाची एवढी ॲलर्जी आहे ना, त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. ही काही समताची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळलं बघा. संजीवनीने कधी कोळपेवाडी कारखान्यावर टीका केली नाही, कोळपेवाडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केलेली नाही. त्यांच्याही देवयानी बँक आहे, संजीवनी पतसंस्था आहे, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही. त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळे साहेबांनी हे जे घालून दिलेले अलिखित नियम आहे हे त्यांनी पाळावेत, एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे. आणि हे जे काही आमच्याविरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना, मी खरं एक दादा तुम्हालाही माहित नाही, मी एक पुस्तक लिहितोय. पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी. समताचे टॉप 20 थकबाकीदार जे आहेत त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या ह्या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत. निवडणुकामुळे, आचारसंहितेमुळे ते प्रकाशन लांबलं. हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना, हे जे थकबाकीदार आहेत ना त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचा संजय मोरे जो आहे ना, 1 नंबरची कथा त्याची, 1 नंबरची. घोडकीची कथा 13 नंबरची आहे या पुस्तकामध्ये. ते पुस्तकं वाचून बघा. तो तिसरा कोण आहे, खक्केची कथा 17 नंबरची याच्यामध्ये. टॉप 20 आमचे जे थकबाकीदार आहे यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यावर पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. आणखी एक सांगू इच्छितो मी, या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे संस्था प्रथम बाकी दुय्यम. त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे, समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले. ते आज मी लिहिलेलं नाही, 6 महिन्यापासून हे पुस्तक लिहितोय. 20 तारखेला 30 घड्याळाचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुणगाट त्यांनी सुद्धा बांधलेली. आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो. आणि जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत. म्हणजे सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत. समताच्या इन्क्वायऱ्या ह्या कायम चालूच असतात. चालू असल्यामुळे काय होतं की महाराष्ट्र सरकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप 10 पतसंस्था आहेत ह्या टॉप 10 पतसंस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक वर्षी चेक करत असतात. आत्ताच 3 महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली
आणि सगळा त्याने अहवाल पण पब्लिश केला की इथलं कारभार एकदम सुसज्ज आहेत, इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाहीत, असा चांगला कोरा अहवाल आला. आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली. म्हणलं साहेब तुम्ही आताच 3 महिन्यापूर्वी आमच्याकडे येऊन गेले, सगळी चौकशी केली, आता परत तुम्हाला तेच फायदे बघायच्या का? त्यांनी पण डोक्याला हात लावला. ते सांगितले की तुम्ही समजून घ्या, आम्हाला कोणाचे काय फोन आले होते. मी खरं आता जाहीरपणे याविषयी बोलत नाही, त्याच्यावर काय निर्णय घ्यायचे दादा घेतील. पण त्या लोकांनाही खूप प्रेशराईज केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली की संदीपजी जाऊ द्या, आमच्यावर काय प्रेशर होतं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली. आम्हाला आत्ताच माहिती आहे की समतामध्ये काही निघत नाही. मागचे 3 वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या, त्यात कधीही काही निघालेलं नाहीये, याच्यातही काही निघणार नाहीये. त्याच्यामुळं समताच्या किती जरी चौकशा लागल्या तरी समताला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही.